नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण छोट्या भुकेसाठी चटपटीत कुरकुरीत असा भाजक्या पोह्याचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत। थंडीत तर सारखीच भूक लागते, मुलांना शाळेतून आल्यानंतर काहीतरी वेगळं खायला हवं असतं किंवा आपल्याला सुद्धा ऑफिस मधनं बाहेरून आलो तर चहा बरोबर थोडंसं काहीतरी तोंडात टाकायला हवं असतं, पण ते चटपटीत आणि कुरकुरीत असावं असं आपल्याला वाटतं। तर त्यासाठी आज हा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाजक्या पोह्याचा चिवडा कसा करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी आपण पहिल्यांदा स्पेशल मसाला तयार करणार आहोत। बाजारात चिवडा मसालाही बाहेर विकत मिळतो, तोही तुम्ही वापरलात तरी काही हरकत नाही, पण आज मी तुम्हाला घरी कसा मसाला तयार करायचा ते आधी दाखवणार आहे। पटकन पहिल्यांदा आपण मसाला करून घेऊया। आपण आता चिवड्यासाठी लागणारा मसाला तयार करतोय। कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये आता हे 2 टीस्पून धने घालते आहे, 1 टीस्पून जिरं, 10-12 मिरे काळे मिरे, 1 टीस्पून बडीशोप। हे साहित्य पहिल्यांदा आपण थोडंसं भाजून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरमध्ये त्याची पूड करायची आपल्याला। ताटलीमध्ये काढून घेऊया। खूप जास्त काळं भाजायचं नाहीये आपल्याला ते, पण मिक्सरमध्ये त्याची पूड व्हायला पाहिजे म्हणून ते थोडंसं गरम करून घ्यायचं। गार झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं। आता आपण भाजलेले जिन्नस बारीक करून घेऊ, धने, जिरे, मिरे आणि बडीशोप। हे छान बारीक करून घेतलंय बघा। आता याच्यामध्ये आपण बाकीचं मसाल्याचं साहित्य घालूया। आपण मसाल्याचं बाकीचं साहित्य त्यामध्ये घालूया। अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला। आणि आमचूरमुळे चव अतिशय सुंदर येणार आहे। काळं मीठ, ब्लॅक सॉल्ट अर्धा टीस्पून, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय। लाल तिखट, हे तिखट असलेलं तिखट आहे ते 1 टीस्पून घेतलेलं आहे। आणि हे लाल रंगाचं बॅडगी मिरचीचं तिखट आहे ते 2 टीस्पून घेतलेलं आहे। तिखटाचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो। आता हे सगळं पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया, म्हणजे मसाला छान एकजीव होईल। मस्त वास सुटलाय घरात मसाल्याचा, काय सुंदर मसाला झालाय बघा। आता हा मसाला बाजूला ठेवून देऊ आणि आपण चिवड्याची बाकीची तयारी करूया। आपल्याला दाणे खोबरं वगैरे तळून घ्यायला लागणार आहे। आता इथे मी 200 ml साधारण तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये आपण पहिल्यांदा पातळ काप केलेत बघा खोबऱ्याचे, 50 ग्रॅम आहे साधारण, ते तळून घेऊया। खोबरं, दाणे, डाळ याचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। खोबरं सारखं हलवून हलवून तळायला पाहिजे। थोडासा तांबूस सोनेरी रंग आला की बाहेर काढून घ्यायचं। खोबऱ्याला छान गोल्डन कलर आलाय, काढून घेऊया। नंतर ते अजून लाल होणार आहे, काढून घेऊया ताटलीमध्ये। आता दाणे तळायला घेऊया। पहिल्यांदा तेल जास्त गरम नसताना खोबरं तळून घ्यायचं, कारण ते पटकन जळतं। दाणे छान चटचट उडायला लागलेत, दाण्याचा आवाज यायला लागला आणि त्याची साल बाजूला निघाली, मधून अर्धा झाला दाणा होतोय असं वाटलं की ते दाणे तळून झाले असं समजायचं। दाणे पण आपले छान तळून झालेत बघा। सगळ्या दाण्यांचे अर्ध अर्ध उघडलं गेलेलं आहे। आता हे बाहेर काढल्यावर सुद्धा त्याला थोडासा लाल रंग येतो नंतर। दाणे तळून झालेत, ताटलीत काढून घेऊया। बेदाणे घालूया तळायला। बेदाणे ऑप्शनल आहे, आवडत असलं तर घाला, पण चिवड्यामध्ये मध्येच खाताना गोड चव छान वाटते।
बघू शकता बेदाणे कसे मस्त टम्म फुगून येतात बघा. काढून घेऊया ताटलीत. सुंदर. लसूण घेतलाय 10-12 पाकळ्या ठेचून घेतलेला आहे. आता तोही आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे. पण तळलेला काढून घेऊया. लसूण, दाणे, खोबरं छान तळलं जायला पाहिजे, नाही तर तो चिवडा लवकर मऊ पडतो. तेल गाळून घेतलंय आणि कमी पण केलंय. आता कडीलिंब तळून घेऊया. इथे हे अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत. पातळ पोहे कसे आपल्याला तेलावर परतून घ्यायला लागतात, पण हे भाजकेच पोहे आहेत. अगदी छान चुरचुरीत आहेत बघा. त्याचा चुरा होतोय, पण तरी सुद्धा कढईत थोडेसे गरम करून घेऊया. बाजारातनं भाजके पोहे आणल्यावर थोडं चाळून घ्यायचंय, म्हणजे काही कचरा असेल तर तो खाली पडून जातो. आपण हे भाजके पोहे भाजून घेतोय. खरं तर ते भाजलेलेच असतात, पण ते सादळू नाही, चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहावा म्हणून थोडेसे भाजायचे. असे मुठीत धरून बघायचे. गरम झालेले मूठ शेके झाले की आता मी गॅस बंद करते. आपण हे भाजके पोहे गरम करून घेतले. त्याच्यावरच हे डाळ घालूया. हे आपण तळून घेतलेलं नाहीये, भाजलेलंही नाहीये, कारण हे भाजतच असतं. पंढरपुरी डाळ भाजलेलंच असतं. तेलात तळलं किंवा पुन्हा भाजलं तर ते फार कडक होतं, म्हणजे दाताखाली चावताना त्रास होतो त्याचा. आता त्याच्यावर आपण हे तळून घेतलेलं सगळं साहित्यही घालूया. दाणे, खोबरं, बेदाणे आणि लसूण. लिंब पण तळलेला बघा, चांगला खुळखुळ आवाज येतो, इतका छान तळला गेलाय. तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हा मगाशी जो भाजून ठेवलाय, मिक्सरमध्ये बारीक केलेला चिवडा मसाला आहे, तो घालूया. गॅस बंद केलेला आहे आणि मसाला घातलाय. पिठी साखर घालते याच्यावर. साधारण 2 ते 3 टेबलस्पून एवढी पिठी साखर आहे. आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करायचं. काही लोकांना साखर अजिबात घातलेली आवडत नाही, तर तुम्ही घातली नाही तरी हरकत नाही. आता हा तळून घेतलेला मसाला आपण याच्यावर घालायचा आहे आणि चिवडा चांगला मिक्स करायचा आहे. मिक्स करून घेऊया आणि 1-2-3 मिनिटं आपल्याला गॅसवर कढई ठेवून परतून घ्यायचं आहे. काय सुंदर रंग आलाय बघा आपल्या चिवड्याला, आणि घरामध्ये वासही खूप सुंदर सुटलेला आहे. मसाला आपण घरी केलाय की नाही, ताजा ताजा, त्यामुळे त्याचं चव आणि त्याचा वास छानच असणार. आपला चटपटीत, कुरकुरीत आणि टेस्टी असा भाजक्या पोह्याचा चिवडा करून तयार झालाय. काय सुंदर दिसतोय आणि घरात वासही खूप छान सुटलेला आहे. मुलांना टिफिनमध्ये द्यायला किंवा अगदी छोट्या भुकेसाठी, मधल्या वेळेस खाण्यासाठी, किंवा आपण ऑफिसमधनं आल्यावर चहा बरोबर खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अतिशय छान तोंडाला चव येते या चिवड्याने. तुम्ही पण या पद्धतीने भाजक्या पोह्याचा चिवडा नक्की करून पहा आणि मला कमेंट द्या. पूर्वी लग्न समारंभामध्ये असा चिवडा अगदी केलाच जायचा आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याबरोबर चिवडा लाडूची पुडी दिली जाण्याची पद्धत होती. आता ते सगळं कालबाह्य झालं आहे, पण चिवडा मात्र अजूनही सगळ्यांना आवडतो बरं का. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने चिवडा नक्की करून पहा. आज आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाहीये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जेव्हा आपण लसूण तळला त्यावेळेस 4-5 मिरच्यांचे तुकडे बारीक चिरून ते पण तळून यामध्ये घालू शकाल. तुमच्या घरी जर लसूण खात नसाल तर तुम्ही लसूण स्किप केला तरी काही हरकत नाही. लसूण घालायचा नाही, बाकी सगळी पद्धत हीच ठेवायची. तुम्ही या पद्धतीने चिवडा नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या. तुम्हाला जर आजचा हा भाजक्या पोह्याच्या चिवड्याचा व्हिडिओ आवडला असला, ही रेसिपी आवडली असली, तर पटकन पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्या लिंक शेअर करा आपल्या चॅनलची.
जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तेव्हा शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. त्यामुळे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील. पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.